नमस्कार. आदितीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण एकदम खमंग कुरकुरीत अशी 15 दिवस टिकणारी शेंगदाण्याची चटणी कशी करायची ते बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. आता चटणी बनवण्यासाठी मी इथे 1 पाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याचबरोबर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ. एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. तर सगळ्यात आधी कढईमध्ये शेंगदाणे घालून घ्यायचेत. आता हे शेंगदाणे आपल्याला एकदम खरपूस खमंग असे भाजून घ्यायचेत. जोपर्यंत याचं साल निघत नाही तोपर्यंत मी ह्याला मीडियम फ्लेमवरती भाजून घेणार आहे. तर मी इथे हिरव्या मिरचीचा वापर करणार आहे. तुम्हाला हवं तर लाल तिखटसुद्धा वापरू शकता. 3 ते 4 मिनिटानंतर बघू शकता शेंगदाणे आपले चांगले खरपूस भाजले गेलेले आहेत. तर हाताने याचं साल निघतंय म्हणजे शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले आहेत. तर आता हे शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि या पद्धतीने हे हाताने पसरवून घ्यायचेत म्हणजे लवकर थंड पडतील. तर आपले शेंगदाणे थंड होतात तोपर्यंत आपण मिरची आणि लसूणसुद्धा थोडंसं भाजून घेणार आहे. तर यामध्ये मी तेल नाही घातलं, असंच भाजून घेणार आहे. तर थोडेसे लसूण वर असे डाग येईपर्यंत मी थोडे भाजून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता लसूण आणि मिरची चांगली भाजून घेतलेली आहे. तरी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली. तर सगळ्यात आधी आपल्याला लसूण आणि हिरवी मिरची वाटून घ्यायची, कारण मग आपण आधी शेंगदाणे घातले तर लसूण आणि हिरवी मिरची बारीक होणार नाही. तर यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आणि मिक्सरला मी हे थोडंसं वाटून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता. तर यामध्ये आता शेंगदाणे घालून घेऊया. तर शेंगदाणे एकदम खूप बारीक वाटायचे नाही, थोडेसे जाडसर ठेवायचे. त्यामध्ये आपल्याला थोडे थोडे अख्खे शेंगदाणे दिसले पाहिजेत, असं मी जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. तर आता त्याच कढईमध्ये मी 1 चमचा तेल घातलेला आहे. आता हे वाटण जे आपण चटणी बनवून घेतलेली आहे ती चटणी घालून घेऊया आणि 2 ते 3 मिनटं एकदम मीडियम फ्लेमवरती ही चटणी आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायची आहे. एकदम चांगली कुरकुरीत झाली पाहिजे. तर गॅसची फ्लेम मी मीडियमच ठेवलेली आहे. हाय फ्लेमवर ठेवून एकदम आपल्याला हे करायचं नाही, नाही तर चटणी आपली जळू शकते. तर एकदम कुरकुरीत अशी आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे. तर ही चटणी तुम्ही चपातीसोबत किंवा वरण भातासोबतसुद्धा ही चटणी खायला खूप छान लागते. तर तुम्ही या पद्धतीने नक्की घरी करून बघा. कुठे बाहेर जात असाल तर अगदी 15 ते 20 दिवस ही चटणी आरामात टिकते. नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी आदितीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.